ठाकरे सेनेला या पालिका निवडणुकीत फारसं यश संपादित करता आलं नाही. काय गणितं चुकली या निवडणुकीत आपली? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4ही नगरपालिकांमध्ये आम्ही निवडणूक लढवली होती. 3 ठिकाणी आम्ही स्वबळावर होतो आणि कणकवलीमध्ये आम्ही शहर विकास आघाडी केली होती. कणकवली शहर विकास आघाडीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं. त्यामध्ये आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मानणारे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. मालवणमध्ये सुद्धा 4 नगरसेवक, वेंगुर्ल्यामध्ये 4 नगरसेवक असे निवडून आलेले आहेत. खरं तर ह्या सध्याच्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा नव्हता, तर फक्त शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पैशाचं वाटप केलं होतं आणि या आधारे त्यांनी ही निवडणूक केली आहे. त्यामुळे लोकांकडे कुठला अजेंडा घेऊन पुढच्या निवडणुकीमध्ये हे जातील किंवा लोकांनी याच्यावर काय विश्वास ठेवा हा प्रश्न आहे. परंतु आम्ही ही निवडणूक हरलो तरी आम्ही पुन्हा ताकदीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहर विकास आघाडीमार्फत विजयी झाल्यानंतर नगराध्यक्षांची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळेस निलेश राणे यांचा फोटोही हे करण्यात आला. शहर विकास आघाडीमध्ये सगळेच पक्ष होते आणि त्यामुळे सगळ्यांचेच, उद्धवजींचा पण फोटो होता त्याच्यामध्ये, सगळ्यांचेच फोटो त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे ही निवडणूक कोणाच्या एकाच्या नेतृत्वाखाली लढवली नव्हती, तर सगळ्यांनी इथल्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध लढवली होती. त्यामुळे ही निवडणुकीत सगळेच पक्ष या ठिकाणी सामील झाले होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.